जय महाराष्ट्र मित्रांनो, बँकेत जॉब मिळवणं तुमचं स्वप्न असेल तर जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। खासियत इच्छा अशी आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे शहर आहेत त्या ठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत, तिथे काम करायची संधी मिळते, ट्रेनिंग मिळते। महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही ते अप्लाय करत असाल तर तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज म्हणजे सिलेक्शन मध्ये दिले तिथली लोकल लँग्वेज जी की मराठी भाषा आहे ती तुम्हाला आली पाहिजे, त्याची टेस्ट होणार आहे। पण 10वी मध्ये 12वी मध्ये तुम्ही मराठी शिकलेलात तर तुमची टेस्ट होणार नाहीये। त्यामुळे चांगली संधी आहे ज्यांना बँकेत जॉब पाहिजे। कुठल्या बँकेतर्फे अपडेट आलाय तर बँक ऑफ बडोदा तर्फे 2700 जागांसाठी अपडेट आलाय, भरती निघाली आहे। सगळी माहिती सांगतोय। सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे। ऑनलाइन एग्जाम होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट। जर का तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात शाळामध्ये तर तुमची ती टेस्ट सुद्धा होणार नाहीये। त्यामुळे चांगलं अपडेट आहे। डिटेल मध्ये जाऊन ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्हाला समजून सांगतोय। त्याआधी असेच नवीन नवीन बँकिंग जॉब अपडेट, करियर गायडन्स, नवीन नवीन जॉब अपडेट पाहिजे असेल तर नक्की आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बँक ऑफ बडोदा बद्दल तुम्ही ऐकूनच असाल। चांगली बँक आहे, महत्त्वाचं म्हणजे भारत सरकार अंतर्गत येते आणि खूप चांगली बँक आहे। यांच्यातर्फे जी नोटिफिकेशन आली आहे तुम्ही ते बघू शकताय, ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे। जसं की बघा, फॉर्म भरणं सुरू झालंय 11/11/2025, चांगली तारीख आहे। 11 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालंय, 1 डिसेंबर पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय। हे बघा, 25 पानी PDF आहे, पण तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगतोय। जसं की भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या आहे, पण आता आपण बघू कोण कोण पात्र आहे। तर सगळ्यात पहिली इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे जे की 1/11/2025 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे। तुमचं वय हे 20 ते 28 पाहिजे। किती पाहिजे? 20 ते 28। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे इन एनी डिसिप्लिन, तुम्ही अप्लाय करू शकता। मग असं काही नाही की कॉमर्सच पाहिजे, आर्ट झालंय, सायन्स झालंय किंवा इंजिनिअरिंग वगैरे झालंय, पण बँकिंग क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं आहे तर बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलंय। SC ST OBC PWBD कॅन्डिडेटला इथे एज रिलॅक्सेशन दिलंय। जसं की तुम्हाला माहिती आहे 5 वर्ष SC ST साठी असतात, 3 वर्ष OBC साठी असतात। ओके, प्लस इथे खाली स्क्रोल करा आणि प्रत्येक राज्यामध्ये किती जागा आहेत ते तुम्ही बघू शकताय। जसं की तुम्ही ते बघा, महाराष्ट्रामध्ये अप्लाय करताय तरी आहे टोटल 2700 जागा असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये 10% म्हणजे जवळपास 297 जागा आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। मग तुम्ही बघू शकता SC साठी किती आहे, ST साठी, OBC साठी, EWS आणि UR साठी किती आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल। ओके, आता इथे बघा एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलंय। 5 वर्ष सूट आहे SC ST साठी, OBC साठी 3 वर्ष सूट आहे आणि PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे। आता बघूया सिलेक्शन कसं होणार आहे। तर इथे बघा सिलेक्शन प्रोसेस दिली आहे, ऑनलाइन एग्जाम होणार आहे। ओके, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज। ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं मराठी भाषेची टेस्ट होईल, पण ती कोणाची होईल? ज्यांच्या शाळेमध्ये झालेलं नाही त्यांचं। मग आता कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम जी असणार आहे त्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय। याचं बुक मी तुम्हाला इथे टॅग करून देईल, तुम्ही इथून वाचू शकता, इथून मागू शकता आणि स्टडी सुरू करू शकताय। सोपं आहे, तुम्ही कुठल्याही बँकिंग एक्झामची तयारी करत असाल तरी तिथे हे लागू होतं। मग जनरल अँड फायनान्स अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, कम्प्युटर नॉलेज सेम आणि जनरल इंग्लिश सेम, म्हणजे टोटल 100 प्रश्न 100 मार्कासाठी 60 मिनिटं मिळणार आहे। तुम्ही हिंदी इंग्रजीमध्ये हे पेपर देऊ शकताय, पण लोकल लँग्वेज जर का तुम्हाला महाराष्ट्रात अप्लाय करायची तर मराठी लागणार आहे। इथे बघा दिलंय। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, तुम्ही जे पण डॉक्युमेंट दिलेले आहेत ते, आणि लोकल लँग्वेज टेस्ट होईल। पण कोणाची होईल? ज्यांचं 10वी 12वी मध्ये झालेलं नाहीये। जर 10वी 12वी मध्ये तुमच्या मार्कशीटवर मराठी लँग्वेज लिहिलेलं आहे तर तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता इथे बघा ऑफिशियल लँग्वेज दिली आहे महाराष्ट्राची मराठी। ओके, अजून खाली स्क्रोल करा, मेडिकल फिटनेस इथे एक होते, फायनल सिलेक्शन होतं आणि इथे बघा वेट लिस्ट लागते आणि त्यानुसार होतं। जॉब प्रोफाईल काय? तर बघा, जे पण बँक ऑफ बडोदाचे तुम्ही जर कधी ब्रांचमध्ये गेला असाल किंवा कुठल्याही बँकमध्ये गेला असाल तिथे बघा काही तरुण मुलं असतात, नुकतेच लागलेले असतात। मग त्यांना ते सगळं बँकिंग कशी चालते, ईमेल कसं करायचं, हे कसं करायचं सगळं शिकवलं जातं। तेच अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असते। ओके, ही अप्रेंटिसशिप आहे, 1 वर्षाची आहे, 15,000 रुपये प्रति महिना मिळत आहे। म्हणजे 12 गुणिले 15,000 तुम्ही करू शकता, एवढे तुम्ही 1 वर्षात कमवू शकताय। पण नॉलेज मिळेल, ट्रेनिंग मिळेल, सर्टिफिकेट मिळेल आणि बँकिंग
बँकिंग क्षेत्रात जायचं आहे तर तुमचं एक पहिलं पाऊल पडेल. ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे भरपूर सारे बेनिफिट मिळणार आहे. इथे बघा फी किती आहे तर बघू शकता, 400 रुपये फी असणार आहे. SC ST साठी कुठलीही फी नाही आहे. जनरल, EWS आणि OBC साठी 800 प्लस GST आहे. मग बाकीच्यांसाठी ते फी थोडी जास्त आहे, पण तरी तुम्ही अप्लाय करू शकताय, कारण की सिलेक्शन प्रोसेस सोपी आहे आणि बँक ऑफ बडोदा चांगली बँक आहे. आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा ही वेबसाईट दिलेली आहे, apprenticeshipindia.gov.in. इथे बघा वरती स्क्रोल केलं तुम्ही तरी तुम्हाला हाऊ टू अप्लाय इथे दिलंय, तसं तुम्ही अप्लाय करू शकता. इथे बघा दिलं हाऊ टू अप्लाय. या 2 वेबसाईट आहे, यावर तुम्हाला जायचं आहे की अप्रेंटिसशिप इंडिया, यावर तुम्हाला आधी तुमचं कॅन्डिडेट म्हणून लॉग इन करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि सेम ॲज तुम्ही ते करू शकता. इथे पण माहिती दिलेली आहे. गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म आहे, 100% जेन्युइन आहे. ही सगळी माहिती तुम्हाला एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल पर्पज देतोय, जेणेकरून तुम्ही हा जॉब शोधताय तर तुम्हाला दिसेल की गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, सगळी माहिती जेन्युइन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ बडोदा आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि ही जी अप्रेंटिसशिप असणार आहे ती 1 वर्षाची जॉब ट्रेनिंग असणार आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्याही बँकेत, पतसंस्थेत तुमचं चांगलं करिअर करू शकताय. त्यानंतर वेगवेगळ्या वॅकन्सी निघत असतात, तिथे एक्सपिरियन्स लागतो 1 वर्षाचा. मग इथे ऑलरेडी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तर लगेच तुमच्या ग्रॅज्युएट मित्रांना शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.